कोर्टामध्ये मराठी भाषा ही वापरली जावी आणि त्याचा एक पर्याय उपलब्ध असावा प्रत्येकाला, यासाठी तुम्ही खूप काम केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये जवळजवळ 80 ते 90% मराठीचा वापर होतो असं समजायला हरकत नाही. एका वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 36,000 निकालपत्र आम्ही हिंदीमध्ये त्याचं भाषांतर केलं. याचा मागचा उद्देश असा आहे की सामान्य माणसाला ती निकालपत्र कळली पाहिजे. कायद्याचं पालन हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. ठाण्यामध्ये आपल्याकडे ब्रह्मळा तलाव होता, त्याच्यावरती 70-80 बेकायदेशीर बांधकामं झाली होती. न्यायालयाच्या निकालाने ती बांधकामं तुटली. तिथे आता पुन्हा तलाव झालाय, तलावाच्या भोवती बाग झालेली आहे चांगली. आता रस्त्यांबद्दलचं PI झालं, त्यातनं तो निकाल आला की खराब रस्त्यांमुळे कोणाचा जीव गेला किंवा कोणाला इंजुरी झाली त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आता ह्या गोष्टी कोर्टालाच कळायला लागतात. आता काही वेळा त्याचा गैरवापर केला असेल, नाही असं नाही, पण त्याच्या बाबतीत पण त्याचे कायदे आहेत त्याच्याबद्दल. दुसरा भाग म्हणजे साध्या कारणाकरता लोकांना न्यायालयात जायला लागतं, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आता उच्च न्यायालयाचा निकाल आहे ह्याच्याबद्दल की कुठले होर्डिंग लागलं, त्या होर्डिंगवरती परवानगीचा नंबर जर लिहिलेला नसेल तर ते बेकायदेशीर समजावं आणि नगरपालिकेने ताबडतोब काढलं पाहिजे. ते पोलीस दलांचं बळ हे अनेक अनावश्यक ठिकाणी सुद्धा वापरलं जातं. एक तू सांगितलंस ते बरोबर आहे अगदी, की राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेकरता त्यांचे कार्यक्रम असतील, त्या बंदोबस्ताकरता एवढे पोलीस तिथे असतात. त्यामुळे ज्या पोलिसांनी सामान्य माणसासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करायचं आहे ते लोक तिकडे असतात. माझी तरी भूमिका अशी होती, मी न्यायाधीश असताना समजा पालन केलं नाही तर मी सरळ चीफ सेक्रेटरी किंवा त्या खात्याचे जे सेक्रेटरी असतात त्यांना समज काढून कोर्टापुढे पर्सनली हजर करायचो. ते केलं की सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी होते. त्याबरोबर एक खूप छान एक गोष्ट सुद्धा घडलेली, ज्याचाही एक छानसा फोटो आमच्याकडे आहे, की तुम्ही एका कर्मचाऱ्याचं स्वागत सगळ्यांनी एका कॉरिडॉरमध्ये सगळे वकील, सगळे न्यायाधीश उभं राहून त्यांचं केलेलं आहे. त्या मागची काय कहाणी आहे? नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काही व्यक्ती सिस्टीममध्ये राहून आपलं कर्तव्य बजावत असतात आणि काही व्यक्ती परखडपणे आपलं मत व्यक्त करून आपलं स्वतःचं आणि समाजाचं सुद्धा एक वेगळं व्यक्तिमत्व उभं करत असतात. आपल्याकडे जनरली आता एक अशी मानसिकता झालेली आहे, जर निरीक्षणात आली तर, की आपल्या देशात चालतं ना म्हणून काहीही करायचं, नियम तोडायचे, नियम पाळायचे नाहीत. पण मात्र त्यावर किती मोठे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि किती मोठी फाईन किंवा किती मोठी कारवाई होऊ शकते याचा जरा जरी आपल्याला अंदाज आला तर खऱ्या अर्थाने आपण असे नियम तोडणार नाही. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच समाजासाठी आणि आपल्या देशासाठी कार्यरत असू. आजचा विषयच हा आहे की आपल्या सगळ्यांचा सिव्हिक सेन्स कुठे हरवत चालला आहे का, आणि तो सिव्हिक सेन्स जर हरवत चालला असेल तर त्यावर किती मोठी कारवाई होऊ शकते. आणि यावर भाष्य करण्यासाठी, यावर आपली मतं मांडण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक. नमस्कार. नमस्कार. आपलं खूप स्वागत आहे मराठी सृष्टी टॉक्समध्ये. आज आम्हाला खूप आनंद आहे मराठी सृष्टीला की आपल्यासारखं व्यक्तिमत्व आज या पॉडकास्टमध्ये सहभागी झालंय. कारण एक खूप मोठं करिअर, आणि फक्त वेळेने किंवा स्पॅननीच मोठं नाही तर त्या संपूर्ण करिअरमध्ये आपण जी मतं दिलेली आहेत, आपण जे निकाल दिलेले आहेत, निर्णय दिलेले आहेत, त्या प्रत्येक निर्णयामागे, निकालामध्ये एक वेगळा विचार तुम्ही मांडलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक केस हाताळताना आज अनेक लॉयर्ससाठी, अनेक लॉ फील्डमधल्या, लॉ क्षेत्रातल्या अनेकांसाठी तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात. सुरुवात थोडीशी आपल्यापासून करूया की वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही हाताळल्या, वेगवेगळ्या गोष्टींचे, वेगवेगळ्या केसेसचे निकाल लावले, पण याबरोबर कोर्टामध्ये मराठी भाषा ही वापरली जावी आणि त्याचा एक पर्याय उपलब्ध असावा प्रत्येकाला, यासाठी तुम्ही खूप काम केलेलं आहे. तर सुरुवात आपण तिथून करूया. कसं आहे की 1998 मध्ये महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढली की जिल्हा न्यायालयांपर्यंत जी न्यायालये आहेत त्याची भाषा ही पूर्णपणे मराठी असली पाहिजे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. मग ती अंमलबजावणी मी सुरुवातीला वकील असताना काही केसेस दाखल केल्या होत्या, PIL दाखल केली होती. त्यानंतर मग न्यायाधीश झाल्यानंतर मला हे बरंच काम करता आलं. आणि आता सगळ्यांच्या प्रयत्नाला फळ मिळालं असं पण म्हणूया. आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये
जवळजवळ 80 ते 90% मराठीचा वापर होतो असं समजायला हरकत नाही. बरोबर. फक्त निकालपत्र काही वेळेला इंग्रजीमध्ये लिहिली जातात, कारण अजूनही न्यायाधीशांना प्रतिशब्द चांगले सापडत नाहीयेत. अच्छा. त्याच्या विषय पण काम चाललंय आणि शासनाने सुद्धा एक शब्दकोश पण प्रसिद्ध केलेला आहे की कायदेविषयक जे शब्द आहेत त्याचा शब्दकोश पण प्रसिद्ध केलेला आहे. आता 80 ते 90% कामकाज हे मराठी होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि इतरही राज्यात तीच परिस्थिती आहे. मी कर्नाटकमध्ये होतो तिथे तर जवळ 90% कामकाज या न्यायालयांमध्ये हे कन्नड भाषेतच चालतं. बरोबर. तुम्ही आता शब्दकोशाचा उल्लेख केलात किंवा नवीन शब्द त्यासाठी पर्यायी शब्द शोधण्याचा सुद्धा एक ती प्रक्रिया चालू आहे. एकूणच आपण बघितलं ना की न्यायालयातली किंवा न्यायदानातली जी भाषा आहे ती अजूनही क्लिष्ट वाटते. म्हणजे सामान्य नागरिकांपर्यंत ती भाषा पोहोचवताना एखादं उदाहरणासाठी एखादं ॲग्रीमेंट आपण घेतलं किंवा एखादा कोर्टातनं आलेलं डॉक्युमेंट घेतलं तर सामान्य माणसाला वाचताना त्यामध्ये बरेच अडथळे येतात, कारण ती भाषा थोडीशी क्लिष्ट आहे, कठीण आहे. तर अजूनही म्हणजे आता आपण थोडीशी आपली जी बोली आहे किंवा बोली भाषेतली जी फॉर्मॅट आहे तो नाही का वापरू शकत? अजूनही ती क्लिष्ट भाषा वापरण्याचं कारण काय? त्याचे दोन भाग आहेत, आपण करूया. एक म्हणजे न्यायालयात वापरली गेलेली भाषा. आता जी निकालपत्र असतात विशेषतः उच्च न्यायालयाची आणि सर्वोच्च न्यायालयांची, त्याच्यामध्ये जे कायदे आहेत आपले त्या कायद्याचा इंटरप्रिटेशनचा प्रश्न असतो. आता कायद्यातली भाषा थोडीशी क्लिष्टच असते, कायद्याची आहे, त्यामुळे ती भाषा क्लिष्ट आहे असं वाटतं. त्याच्यावर उपाय काय असं आमच्या लक्षात आलं. तर गेली 2-3 वर्ष हे काम चालू आहे आणि मला ते काम बरंचसं करायची संधी मिळाली. सुप्रीम कोर्टाने एक ट्रान्सलेशनचं AI टूल डेव्हलप केलेलं आहे, त्याला सुवास म्हणतो आम्ही त्याला. आणि त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयांच्या सर्व निकालपत्रांची स्थानिक भाषेत आपण भाषांतर करायचं. म्हणजे उदाहरण सांगायला हरकत नाही की एका वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 36,000 निकालपत्र आम्ही हिंदीमध्ये त्याचं भाषांतर केलं. बरं. आता प्रत्येक उच्च न्यायालयाने पण ते काम करायला पाहिजे. त्यांना आम्ही सॉफ्टवेअर दिलेलं आहे, ते फ्री सॉफ्टवेअर आहे, AI सॉफ्टवेअर आहे ते. तर आता मुंबई उच्च न्यायालयाची आपण जर वेबसाईट पाहिली त्याच्यावर पण दिसेल 900 ते 1,000 निकालपत्रांचं आता भाषांतर झालेलं आहे मराठीमध्ये. बंगालनी बरीच प्रगती केली आहे. 12,000 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचं त्यांनी भाषांतर प्रसिद्ध केलेलं आहे. याचा मागचा उद्देश असा आहे की सामान्य माणसाला ती निकालपत्र कळली पाहिजेत. दुसरं म्हणजे जे कागदपत्र असतात, दस्तऐवज म्हणतो आपण त्याच्यातल्या भाषेबद्दल. आता काय झालेलं आहे, आपण थोडंसं त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी जे मॉडेल तयार केलं ते फॉलो करतो, परंतु आपण जर मराठी दस्तऐवज पाहिले सध्या केलं, म्हणजे खरेदी खत असेल किंवा करार असेल, त्याच्यात पुष्कळ भाषा सुटसुटीत वापरलेली असते. इंग्रजीमध्ये तो होत आहे, कारण ते आपण काय होत आहे की ते 100-150 वर्ष चालले तरी भाषा आपण वापरतोय, पण त्याचा बदल करता येईल आपल्याला. म्हणजे आपण नेहमी एक शब्द वापरतो की इंग्रज आळलेले, तर थोडंसं आता भारताळलेलो आपण होऊ शकत नाही का या भाषेच्या? करायला पाहिजे. कारण मला वाटतं की कायदा किंवा कायदे क्षेत्रात उतरताना एखादा विद्यार्थी सुद्धा जर या भाषेला थोडासा कम्फर्टेबल असेल तर त्यालाही हा कायदा शिकण्यासाठी ती मदत होईल. आणि एकूणच जी क्लिष्ट भाषा आहे त्याचं कुठेतरी रूपांतर, जसं तुम्ही प्रक्रिया सांगितलीत आता, याच्यावर सुद्धा विचार होतोय आणि खरोखर तो स्वागतार्हच. आणि महाराष्ट्राच्या काही विधी महाविद्यालयामध्ये मराठीतून पण शिक्षण देण्यात येतं. हो हो हो. तो पण एक बदल झालेला आहे नक्कीच. बरोबर. काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये नागरिकशास्त्र हा विषय ज्याला खूप महत्त्व दिलं जायचं, आता जर बघितलं तर इतर विषयांच्या तुलनेमध्ये नागरिकशास्त्राचं पुस्तकाची जरी सुद्धा आपण साईज बघितली तरी नागरिकशास्त्राचं एक छोटंसं पुस्तक असतं, पण या नागरिकशास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने जो सिव्हिक सेन्स आपण म्हणतो ना, समाजात वावरताना आपण नागरिक म्हणून किंवा आपण एक माणूस म्हणून काय जबाबदारी आहे आपली, याबद्दलच्या खूप चांगल्या गोष्टी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात, अभ्यासायला सुद्धा मिळतात. मात्र आता थोडासा हा विषय मागे पडत चाललाय आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं का की सिव्हिक सेन्स कुठेतरी समाजातला हरवत चाललाय? अगदी बरोबर आहे. ते पण उत्तर मी 2 भागांमध्ये देतो. आपल्याकडे खरं म्हणजे घटनेमध्ये याविषयी चांगल्या तरतुदी आहेत. कलम 51A आहे घटनेमध्ये. ती नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय ती सगळी दिलेली आहेत एकामागून एक. तर पहिलं कर्तव्य असं आहे की राज्यघटनेचं, आपल्या भारताच्या घटनेचं पालन करणं आणि घटनेचे जे आदर्श आहेत त्याचा सन्मान करणं. बरोबर. आता राज्यघटनेचं पालन करणं म्हणजे काय? मूलभूत हक्क आहे, म्हणजे मला मूलभूत हक्क आहे, ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, तो मला मूलभूत हक्क आहे, पण दुसऱ्यांना पण तो मूलभूत हक्क आहे, मग त्या मूलभूत हक्काचा मी सन्मान केला पाहिजे.
दुसरी गोष्ट, घटनेचं पालन करण्याचा अर्थ असा होतो, घटनेप्रमाणे जे कायदे केलेले आहेत त्या कायद्यामध्ये नुसते कायदे नाहीत, नियम आहेत, अधिनियम आहेत, ते सगळे ते घटनेप्रमाणेच केलेले आहेत. तर त्याचंही पालन प्रत्येक नागरिकांनी करणं हे कर्तव्य आहे. म्हणजे आपले ट्रॅफिक विषयाचे जे कायदे आहेत त्याचं पालन करणं कर्तव्य आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी हे निकालपत्रात पण म्हटलेलं आहे की आपल्याकडे जे उत्सव होतात त्या उत्सवाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त कायदे मोडायची धडपड करत असतो. पण मला नेहमी असं वाटतं की कायद्याचं पालन हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, तरच त्याच्यातनं आपल्याला काहीतरी आपण पुढे जाऊ शकू. आणि धनश्री, तू सांगितलेलं बरोबर आहे, नागरिकशास्त्राचं महत्त्व आपण कमी करत चाललेलो आहे. नागरिकशास्त्र हा खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे नागरिकांनी कसं वागावं ह्याचं ते शास्त्र आहे शेवटी, पण ते आपण गांभीर्याने शिकवत नाही. तिथे ह्याचा उहापोह आपण करायला पाहिजे नागरिकशास्त्रामध्ये की घटनेप्रमाणे तुमचं कर्तव्य आहे. आणि दुसरा पण भाग आहे त्यातला की घटनेने जे आदर्श निर्माण केलेले आहेत, आदर्श आहेत घटनेमध्ये, त्याचा सन्मान करणं. आता ते आदर्श काय आहेत? समता, नंतर व्यक्ती स्वातंत्र्य, बंधुत्वता, हे अनेक असे आयडियल्स ज्याला म्हणतो कॉन्स्टिट्यूशनचे, किंवा सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, हे आयडियल्स आहेत, त्याचा आपण सन्मान करायला पाहिजे. आणि तो पण एक नागरिकशास्त्राचाच भाग आहे. तो दुसरं एक महत्त्वाचं त्यातलं आपलं कर्तव्य असं आहे की पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करणं, नंतर झाडं, लेक वगैरे ह्याच्याविषयी आपण आदर बाळगणं, मुक्या प्राण्यांविषयी आदर बाळगणं, हे पण कर्तव्य आहे. त्याचाही समावेश खरं म्हणजे नागरिकशास्त्रात झाला पाहिजे. बरोबर. हे आपण सगळं शाळेत असताना शिकलोय, मात्र त्याचं पालन करणं काय आहे, कोणीतरी आपल्यावरती सक्ती करण्यापेक्षा आपण स्वतःच एक जबाबदार नागरिक म्हणून त्याचं पालन केलं तर ते जास्त योग्य ठरेल. अगदी बरोबर. आणि त्याची सक्ती नसावी, मात्र ती सक्ती नाही म्हणून कसंही वागणं हे सुद्धा योग्य नाही. आणि थोडीशी मानसिकता बदलायला पाहिजे. आता गेल्या आठवड्यात मी दिल्लीत एक भाषण केलं, किंवा पूर्वी मी निकालपत्रातून लिहिलेलं आहे की आपला कुठलाही धर्म असं सांगत नाही की धार्मिक उत्सव करत असताना पर्यावरणाचं नुकसान करा, असं कोणीच शिकवत नाही. आपल्याकडे संतांची शिकवण आहे ती तर अशी आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी आपण म्हणतो, ही शिकवण आहे आपल्याला. किंवा संत गाडगे महाराजांची शिकवण तीच आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की क्लिनलीनेस इज गॉडलीनेस. तर ह्या सगळ्या शिकवणी आपण विसरून जातो. थोडंसं असं एक विकृत स्वरूप आपल्या उत्सवाने येतं. त्यामुळे खरं, मी सुरुवात आत्ता जशी केली ना मगाशी की आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करा, ही मानसिकता जी आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टी जर आपण घेतल्या की ट्रॅफिक सिग्नल तोडणं, म्हणजे तोडण्यामध्ये एक अभिमान समजला जातो. खरं तर आपण तो पाळला पाहिजे. हा नियम, कायदे हे पाळले पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण समाज माध्यमांवर सुद्धा उलटसुलट चर्चा करणं, एखाद्याचं डिफेमेशन करणं, एखाद्याची बदनामी करणं, किंवा एखाद्या व्यक्तीच्या खूप वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी पोस्ट करणं जाहीरपणे त्याच्या परवानगीशिवाय, अशा ज्या गोष्टी सध्याच्या काळात घडतायत एकूण समाज माध्यमांवर, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे जे काही होत आहे याला आपण काही ठोस उपाययोजना न्यायाच्या दृष्टिकोनातून करू शकतो का? थोडीशी वेगळी मतं याविषयी मांडतो. म्हणजे मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही आपल्या घटनेने दिलेली मोठी देणगी आहे. आणि आता 75 वर्ष झाली भारताच्या राज्यघटनेला. आपले खांदे खरं म्हणजे आतापर्यंत मजबूत व्हायला पाहिजे होते की कोणीही काही बोललं, शेवटी आपल्याकडे घटनेचं मूलभूत तत्व हेच आहे, एखाद्याने विचार मांडले त्याचा प्रतिवाद विचारांनी करायला पाहिजे. आणि ही मूलभूत स्वातंत्र्य आहेत. आता मी उदाहरण देतो, आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळताना सांगू शकले ते ठोकशाही आणि लोकशाहीमधला फरक काय ते. आणि लोकशाहीची जागा ठोकशाहीने घेतलेली आहे त्यांनी सांगितलं. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून सांगितलं. बरोबर. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आपण अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण आता प्रगल्भ झालं पाहिजे. 75 वर्ष घटनेला झाली. आता समाज माध्यम असतात, म्हणजे ट्विटर असतं, ह्याच्याबद्दल काय माझ्याबद्दल पण अनेक वेळा वाईट लिहिलं गेलेलं आहे. पण त्याचं आयुष्य जे असतं, जे ट्विटरवर लिहिलं जातं, त्याचं आयुष्य मर्यादित असतं, 1-2 दिवसापुरतं असतं. आता डिफॉर्मेशन हा वेगळा भाग झाला. डिफॉर्मेशन हा गुन्हा आहे. तो गुन्हा असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे डिफॉर्मेशनला. परंतु आपल्या समाजामध्ये कसं आहे की आता व्यक्ती स्वातंत्र्याचा कुठेतरी बळी दिला जातोय आपल्याला. म्हणजे कोणतरी आपल्याला न आवडणारी मतं व्यक्त केली त्याच्यावरती आपण खूप अटॅक करतो, काहीतरी करतो त्याच्या विरुद्ध. ते अतिशय चुकीचं आहे. कारण शेवटी महात्मा गांधींपासून सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलंय ना की विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी केला पाहिजे. आणि शेवटी आपण जर पाहिलं, आता मी एक उदाहरण देतो, सखाराम बायंडरचं नाव तुमच्या जनरेशनने ऐकलंय की नाही मला माहिती नाही. ते जेव्हा नाटक आलं तेव्हा ते अश्लील आहे म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यात आली. कमलाकर सारंगांना न्यायालयात धाव घ्यायला लागली, न्यायालयाने परवानगी द्यायला लावली नाटक करायला. त्यानंतर 10 वर्षातच हे नाटक हे
अतिशय उच्च दर्जाचं नाटक आहे असं संबंध जगभर त्याचा गौरव झाला त्या नाटकाचा. त्यामुळे ह्या पण कल्पना बदलत असतात आणि आज जर आपण नाटक पाहिलं तर आपल्याला काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जगभर ते नाटक प्रसिद्ध झालं. त्यामुळे मला असं वाटतं की विचार स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. याचं कारण काय माहितीये का, शेवटी एखादा माणूस वाङ्मय लिहितो, एखादा माणूस एखादा स्टँडअप कॉमेडियन असतो तो शो करतो, एखादा माणूस एखादा चित्रपट काढतो. आता त्यातून ते विचार स्वातंत्र्याचा वापर करून तो काढतो, त्याच्यामुळे आपलं आयुष्य समृद्ध होत असतं. त्यामुळे आपण कोणतरी काहीतरी वेडवाकडं लिहिलं त्या दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. आता त्यातून गुन्हा असेल तर गुन्हा त्या शासन झालंच पाहिजे. पण मला असं वाटतं की आपण ह्याविषयी एवढं सेन्सिटिव्ह राहू नये. आता आम्ही न्यायाधीश असतो, आमच्या विरुद्ध तर राजरोसपणे टीका केली जाते, पण आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही कुठल्याही टीकेला उत्तर देत नाही. कारण आम्ही ते काही निर्बंध स्वतःवर घालून घेतलेले आहेत. त्या टीका येत असते. बरोबर. पण आपण ते कसं आहे की स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालं, आपल्या घटनेचा गाभा तो हाच आहे की दुसऱ्याच्या विचाराचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. या स्वातंत्र्याचा गैरवापर जर होत असेल जसं तुम्ही सांगितलं की यासाठी मग आहे म्हणजे कायद्यात तरतूद आहे, कायद्यामध्ये तर डिफॉर्मेशनचा लॉ आहेच आपल्याकडे. हो. आता काय झालंय की सध्या असंही म्हटलं जातं की न्यायालयांवर आणि एकूणच सगळ्या कोर्ट म्हणजे त्या सगळ्या सिस्टीमवरच खूप ताण आलेला आहे. खूप केसेस पेंडिंग आहेत. न्यायाधीशांची किंवा वकिलांची संख्या ही त्या केसेस सगळ्या हँडल करण्यासाठी आणि त्यामुळे सगळ्याला वेळ लागतोय. आपल्याकडे एक डायलॉग नेहमी म्हटला जातो तारीख पे तारीख. पण का त्याची सत्यता काय आहे किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे बऱ्याचदा आपल्या अनेक मुलाखतींमधनं समोर आलंय की ही संख्याही आणि एकूण येणारा ताण. बघतो आपण की PIL अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी PIL फाईल होते किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी केसेस फाईल होतात. तर मग यावर आपण काही उपाय नाही करू शकत का की म्हणजे यासाठी काही नॉर्म्स आपण तयार करू शकतो? दोन भाग आहेत. PIL आहे ना, त्या PIL बद्दल मला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. काही वेळेला वाईट हेतूने पण दाखल केलं जातं, पण PIL ही एक अशी वस्तू आहे त्याच्यामुळे आपल्या देशाचं फार मोठं कल्याण झालेलं आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे आपलं संजय गांधी नॅशनल पार्क आहे, हे केवळ कोर्टाने PIL मधल्या ऑर्डर केल्यामुळे त्याच्यावरची जी अतिक्रमण दूर झालेली आहेत. आपली जी वनं आहेत ते गोदावरीच्या केसमध्ये जे निकालपत्र दिलं सुप्रीम कोर्टाने, त्यामुळे वनं वाचली आपली. महाराष्ट्रात बोलायचं झालं तर आपले मँग्रोव्ह असतात, कांदळवनं असतात. ती कांदळवनं ही जंगलं आहेत, फॉरेस्ट आहेत असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. अशी असंख्य उदाहरण सांगितलं. तर ठाण्यात बसून आपण बोलतोय, ठाण्यामध्ये आपल्याकडे ब्रह्मळा तलाव होता, त्याच्यावरती 70-80 बेकायदेशीर बांधकामं झाली होती. न्यायालयाच्या निकालाने ती बांधकामं तुटली, तिथे आता पुन्हा तलाव झालाय, तलावाच्या भोवती बाग झालेली आहे चांगली. किंवा एक उदाहरण देईन, 1982 मध्ये आपल्याकडे आशियाई खेळ झाले, त्यावेळेला ते दिल्लीमध्ये मोठं काम झालं, इन्फ्रास्ट्रक्चरचं, फ्लायओव्हर झाले, रस्ते झाले. त्याच्याकरता आजूबाजूच्या राज्यातनं मजूर आणले होते. त्या मजुरांना किमान वेतन पण दिलं जात नव्हतं. तर कोणतरी PIL किंवा त्या PIL मुळे त्यांना किमान वेतन मिळालं. अनेक वेळेला वेठबेगारीतनं लोकांची मुक्तता झालेली आहे. आणि PIL लोक का करतात की घटनेने जे जे काय आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची पायमल्ली होत असते. मग शेवटी कोर्ट हा एकच आधार असतो. म्हणजे साधी गोष्ट आहे. आता रस्त्यांबद्दलचं PIL झालं, त्यातनं तो निकाल आला की खराब रस्त्यांमुळे कोणाचा जीव गेला किंवा कोणाला इंजुरी झाली त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आता ह्या गोष्टी कोर्टालाच कळायला लागतात. आता काही वेळा त्याचा गैरवापर केला असेल, नाही असं नाही, पण त्याच्या बाबतीत पण त्याचे कायदे आहेत त्याच्याबद्दल. अनेक वेळा त्याला खर्च भरायला लावतो आम्ही वगैरे असं. दुसरा भाग म्हणजे साध्या कारणाकरता लोकांना न्यायालयात जायला लागतं, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं आपल्याकडे कोणाला तरी पेन्शन मिळत नाही. आता पेन्शन किती महत्वाची गोष्ट आहे, माणूस जगणार कसा निवृत्त झाल्यानंतर. किंवा शिक्षकांना शाळेमध्ये नोकरी लागते पण त्यांना ते शिक्षण खातं मंजुरी देत नाही, त्याच्याकरता कोर्टात जावं लागतं. अच्छा, साध्या साध्या गोष्टींकरता आपल्याला जावं लागतं. याचं कारण असं आहे ना, थोडंसं ज्याला आपण फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स म्हणतो ते आहे. आणि ती इतर जी न्यायालय आहेत, म्हणजे तालुका आणि जिल्हा न्यायालय आहेत, तिथे खटले का तुमतात त्याचं कारण अगदी सोपं आहे. ते कारण असं आहे की 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की भारतामध्ये 10 लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश पाहिजेत. आणि त्यावेळेला जे डेव्हलप कंट्री आपण म्हणतो त्या देशांमध्ये जवळजवळ कुठे 100 होते, कुठे 150 होते. तर 2002 मध्ये 5 वर्षामध्ये 50 न्यायाधीश 10 लाख लोकसंख्येला पाहिजेत असा आदेश दिला होता. आज 2025 मध्ये आपण पाहिलं ते फक्त 19 किंवा 21 असं जर प्रमाण आहे. तर आता निम्म्यापेक्षा कमी जर न्यायाधीश असतील तर तारीख पे तारीख होणारच त्याच्यामध्ये. खरं. पण
जसं तुम्ही आता सांगितलं की पेन्शनसाठी म्हणा किंवा शिक्षण खात्यात सुद्धा अशा गोष्टींसाठी धाव घ्यावी लागते न्यायालयात. मग एक मधली फळी आपण निर्माण करू शकत नाही का की सरकारकडनं जर योग्य उत्तर येत नसेल किंवा सिस्टीममध्ये जर आपल्याला योग्य रिस्पॉन्स तो मिळत नसेल तर न्यायालयाच्या आधी आपण एक मधली फळी, जेणेकरून या न्यायालयांवर ताण येणार नाही. आता कसं आहे, आपल्याकडे यंत्रणा आहेत, काही लोकायुक्त आहे आपल्याकडे पद, इतर काही राज्यांमध्ये लोकायुक्ताला जास्त अधिकार आहेत, की अपेक्षा ती जास्त आहे की एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने काम केलं नाही तर आपण लोकायुक्ताकडे जायचं. पण तिथेही इतके प्रचंड संख्येने अर्ज दाखल होतात की त्यांना ते हँडल करायची ते क्षमता नसते. बरोबर. त्यामुळे लोकांना न्यायालयात यावं लागतं असं होतं. प्रदूषण नियंत्रणासाठी म्हणून सुद्धा खूप मोठं काम आपण केलं. पण बऱ्याचदा असं होतं ना की आता कोर्टाकडनं हा निकाल आलेला आहे किंवा कोर्टाकडनं ऑर्डर आलेली आहे प्रदूषण नियंत्रणासंबंधित, किंवा आपल्या सण उत्सवांमध्ये जे मंडप बांधले जातात, जे संगीत वाजवलं जातं, त्याचा डेसिबल किती असावं, त्याचं प्रमाण किती असावं, याचं सगळं एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे. पण ते कोणी पाळताना दिसत नाही. जेव्हा खऱ्या अर्थाने उत्सव सुरू असतात, सण सुरू असतात, तेव्हा ते नियम मोडले जातात आणि त्यामागे सुद्धा काही ठोस उपाययोजना असल्या पाहिजेत की हे जर तोडलं तर सगळ्याच यंत्रणांनी कोर्टाला साथ दिली पाहिजे. यासाठी कसं आहे माहिती आहे का, ह्याच्याबद्दल मी थोडक्यात अगदी सांगतो. मी 3-4 निर्णय आहेत कोर्टाचे. एक निर्णय असा आहे की आपल्याकडे जे रस्ते असतात किंवा फुटपाथ असतात तर त्याच्यावरनं चालण्याचा किंवा वाहनं नेण्याचा हा मूलभूत अधिकार आहे नागरिकाला घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे. त्यामुळे ते फुटपाथ असतात, पदपथ असतात किंवा रस्ते असतात, तर त्याच्यावरती अशा तऱ्हेने बांधकाम करून नागरिकांचा हक्क जर हिरावून घेतला जात असेल तर ते करायला कायद्याप्रमाणे परवानगी नाही आहे. आणि म्हणून त्या निकालात असंही लिहिलेलं आहे की या उत्सवांच्या आधी 15 दिवस काही रेव्हेन्यू अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे, त्यांनी प्रत्येक रस्त्यावर फिरायचं आणि असे कुठे मंडप घातले असतील तर ते मंडप पाडायची कारवाई करायची. पण हे सरकार दरबारी केलं जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नॉईज पोल्युशन रूल्स आहेत. म्हणजे कोणतरी 10 नंतर समजा लाऊडस्पीकर वापरत असेल त्याच्याबद्दल कारवाई झाली पाहिजे. त्या निकालपत्रात असंही म्हटलेलं आहे की दरवर्षी ज्याला आपण ग्रीव्हन्स रिड्रेस मेकॅनिझम म्हणतो की सरकारने किंवा नगरपालिकांनी नंबर नोटिफाय करायचा, ह्या नंबरवर तुम्ही तक्रार करू शकता. कोणी रस्त्यात मंडप बांधला किंवा कोणी लाऊडस्पीकरचा बेकायदेशीर वापर केला, हे सगळं कोर्टाच्या निर्णयात लिहिलेलं आहे. पण काय होतं की मी असताना मी अनेक वेळेला कंटेम्पची कारवाई पण केलेली आहे ज्यांनी पालन केलं नाही ते. पण ते दरवेळेस होतं असं नाही. आणि मुख्य काय माहिती आहे का, आता दुसरी आपल्याला सांगतो, होर्डिंगचा विषय आहे. आता उच्च न्यायालयाचा निकाल आहे ह्याच्याबद्दल की कुठलेही होर्डिंग लागलं त्या होर्डिंगवरती परवानगीचा नंबर जर लिहिलेला नसेल तर ते बेकायदेशीर समजावं आणि नगरपालिकेने ताबडतोब काढलं पाहिजे ते. आता झालेलं असं आहे आपल्याकडे की आपल्याकडचा जो पॉलिटिकल क्लास असतो तर तो ह्या बेकायदेशीर प्रवृत्तींना उत्तेजन देत असतो आपल्याकडे उत्सवांमध्ये वगैरे, कारण त्याला त्यांच्या मतं मिळवायची असतात. त्यामुळे तो पॉलिटिकल क्लास जो असतो तो ह्याचं पालन करायला तयार नसतो. आणि मग सामान्य माणसाला प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या लोकांविरुद्ध आपण जायचं का, तक्रारी करायच्या का. आणि बराच असं होतं, अनुभव असा येतो की ते यंत्रणा जरी न्यायालयाने तयार केली असली तरी समजा आपण पोलीस स्टेशनला फोन केला की 11 वाजता लाऊडस्पीकर तिथे वापर केला जातोय, प्रत्येकाला कारवाई होते असं नाही. पण मुळात हे कोण करत आहे, हे आपणच करतोय ना, नागरिकच करतायत. नागरिकांनी भान ठेवायला पाहिजे ना, नागरिकांना काही याचे हक्क दिले जाऊ कर्तव्य आहेत, ती कर्तव्य आहेत अर्थातच. आणि आपणच आपली कर्तव्य करत नाहीत. आणि आपण कसं होतं, प्रदूषण व्हायला लागलं की आपण आरडाओरडा करायला लागतो, पण आपणच त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सामील असतो याचा आपण विचारच करत नाही. यालाच जोडून उपोषण, आंदोलनं, मोर्चे याचं जे प्रमाण आपल्याकडे आता समाजामध्ये वाढतंय, यामुळे काय होतं ना, एक तर यंत्रणा सुद्धा आणि सामान्य नागरिक सगळ्यांनाच वेठीस धरलं जातं. प्रत्येकाचं एक ऑफिसला जाण्याची वेळ असते. या सगळ्यामध्ये जर मोर्चे आले तर ट्रॅफिक जाम होऊ शकतो, यामुळे बऱ्याच जणांना अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा कोणी विचार न करता सर्रास आपल्याकडे उपोषण, आंदोलन, मोर्चे जे केले जातात, यावर सुद्धा आपण काही निर्णय देऊ शकतो का, किंवा यावर सुद्धा न्यायाच्या दृष्टिकोनातून काही विचार? त्याचे 2 भाग आहेत. एक भाग म्हणजे की आपल्याकडे लोकशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आणि निषेधाचा स्वातंत्र्य हे कुठल्याही लोकशाहीमध्ये असावंच लागतं. कारण शेवटी एखादी समाजात गोष्ट चुकीची चालू असेल त्याचा निषेध हा आपण केलाच पाहिजे. कारण शेवटी कसं आहे की ह्याचा निषेध जर केला नाही तर त्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चालू राहतात. फक्त निषेध कसा करायचा तर तो कायदेशीर मार्गाने निषेध केला पाहिजे. मी नेहमी सांगतो, मी विधी महाविद्यालयात जातो, एका भाषणाचा मी उल्लेख करतो. 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर आंबेडकरांचं शेवटचं भाषण घटना समितीत झालं.
आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता स्वतंत्र जेव्हा ब्रिटिश राज्य होतं तेव्हा असहकार किंवा इतर काही मार्गांचा उपयोग करायचो जे कायदेशीर नाही आहेत निषेध म्हणून. परंतु आता घटना निर्माण झाल्यानंतर आपल्याला जर निषेध करायचा असेल तो कायद्याच्या चौकटीत बसणारा निषेधच केला पाहिजे असं त्या भाषणात त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही ठराविक विचार आपण उचलून धरतो, पण हे बाकीच्या सांगितलेल्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. त्या निषेधाचा अधिकार आहे, पण तो निषेध करायचा तो सुद्धा कायदेशीर मार्गाने करायला पाहिजे, लोकांना जरा त्रास होणार नाही असं करायला पाहिजे. तर त्याचं भान आपण बाळगत नाही. बरोबर. पोलीस दलांचं बळ म्हणजे याला निषेधासाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी एक खूप मोठं लोकबळ लागतं आणि त्यामध्ये आपली यंत्रणा कार्यरत असते हे सगळं सांभाळण्यासाठी. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पोलीस दलांचं बळ हे अनेक अनावश्यक ठिकाणी सुद्धा वापरलं जातं. म्हणजे आपण म्हणूया की VIP सिक्युरिटी असेल किंवा एखादा इव्हेंट असेल, एखादा मोठा प्रकल्प जर काही असेल, कार्यक्रम होणार असेल, इकडे सगळं पोलीस दलांचं बळ वापरलं गेल्यानंतर ज्यासाठी मुख्य पोलीस यंत्रणा कार्यरत असणार आहे, गुन्हेगारी कमी करणं असेल किंवा गुन्हेगारी संबंधित ज्या केसेस आहेत त्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दर्ज करणं असेल, तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं का किंवा त्यासाठी काही संख्या नेमून दिलेली आहे का की कोणी VIP सिक्युरिटीज किंवा इव्हेंटसाठी किती बळ वापरलं गेलं पाहिजे आणि मूळ कामासाठी किती बळ वापरलं गेलं? आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तू सांगितलंस ते बरोबर आहे अगदी की राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेकरता त्यांचे कार्यक्रम असतील त्या बंदोबस्ताकरता एवढे पोलीस तिथे असतात. त्यामुळे ज्या पोलिसांनी सामान्य माणसासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करायचं आहे ते लोक तिकडे असतात. तोच जर आपण विचार आता गणपती उत्सव म्हणा, नवरात्रोत्सव म्हणा, आपण विचार करूया किती पोलीस बंदोबस्तावर असतात 24 तास. ज्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून लोकांना मदत करायची त्यावेळी तिथे असतात. तर समाजात ह्या सगळ्याच गोष्टी अशा घडत असतात की ज्या योगे पोलिसांनी त्यांना नेमून दिलेलं जे काम आहे ते सोडून इतर कामं करावी लागतात त्यांना. आता ह्या उत्सवांच्या निमित्ताने आपण पाहिलं पोलीस यंत्रणेवर केवढा ताण पडतो. 24 तास ते लोक ड्युटीवर असतात. आणि दुसरा पण त्यातला भाग आहे की पोलीस यंत्रणा जी आहे ना तिथेही मनुष्यबळ कमी पडतं. आज पोलिसांना सोयीसुविधा नाही आहेत. 2016 किंवा 17 मी एक निकालपत्र लिहिलं. संदर्भ वेगळा होता की झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पाणी ॲज अ मॅटर ऑफ राईट अधिकार म्हणून मिळालं पाहिजे का असा तो विषय होता. तर आम्ही ठरलं की जोपर्यंत तिथे राहत आहेत त्यांना पाणी हे मिळालंच पाहिजे. जगण्याचा अधिकार आहे, त्यात पाणी मिळण्याचा पण अधिकार आहे. प्रश्नच मुळात का निर्माण होतो? तर तेव्हा ती केस करत असताना आमच्याकडे काही आकडेवारी आली. त्या आकडेवारीप्रमाणे त्यावेळेला मुंबई पोलीस दलात काम करणारे जे कॉन्स्टेबल आहेत, हवालदार आहेत, त्यापैकी 27% लोक हे मुंबईच्या झोपडपट्ट्यात राहतात. कारण त्यांना आपण घरं दिलेलीच नाही आहेत. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये ज्याला 30, 40, 50 हजार रुपये पगार मिळतो त्याला घरं घेणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांच्या सोयीसुविधांचा जो प्रश्न आहे ना त्याचाही आपण विचार करायला पाहिजे कधीतरी. तो एक समाजातला घटक असा आहे की त्यांनी 24 तास काम करावं असं आपण म्हणत असतो नेहमी. हो, पण मग यासाठी काही जसं मी म्हणाले तसं की मग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत राहून आपलं जे मूळ काम आहे गुन्हे कमी करणं किंवा यासाठी, तर यासाठी एक संख्या नेमून देणं न्यायालयाने आणि एक संख्या अशीही नेमून देणं, कारण अर्थातच काही इव्हेंटसाठी सिक्युरिटी ही लागते किंवा जर मोठा काही इव्हेंट होणार असेल, अतिशय महत्त्वाची अशी कोणी व्यक्ती येणार असेल तर तिच्यासाठी सिक्युरिटी म्हणून निश्चितपणे हे बळ लागू शकतं. पण मग त्यासाठी संख्या नेमून देणं की ज्यामुळे ताण येणार नाही अशा यंत्रणेवर, यासाठी काही विचार होऊ? खरं म्हणजे कसं आहे की हा म्हणजे PILचा विषय आहे खरं म्हणजे की आधी याच्याविषयी फारसं केलेलं नाहीये. कसं आहे की आपली जी तुरुंग आहेत, कारावास आहेत, तिथे किती कर्मचारी असे ह्याच्या विषयीचा थोडासा उहापोह झालेला आहे 1-2 निकालपत्रामध्ये. पण पोलिसांच्या संख्येविषयी जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाहीये. त्यात तो कुठेतरी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून की किती पोलीस असावेत, किती लोकसंख्येला किती पोलीस असावेत असं काहीतरी कोणतरी काम करायला पाहिजे त्याच्यावर. ते झालेलं नाहीये ते. बरोबर. तुरुंगाचा आत्ता उल्लेख केलात. तुरुंगांसाठी म्हणून सुद्धा किंवा तुरुंगातल्या कैद्यांना सोयीसुविधा व्यवस्थितपणे पोहोचवण्यासाठी, कारण जसं मी म्हणाले की फंडामेंटल राईट्स प्रत्येकाचे आहेत, प्रत्येकाचा एक हक्क आहे आणि तो किमान तो हक्क त्याच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. तर तुरुंगांसाठी म्हणून सुद्धा बरंच कार्य आणि महाराष्ट्रातल्या तुरुंगांसाठी विशेष करून खूप कार्य केलेलं आहे तुम्ही. त्याविषयी थोडीशी म्हणजे एक तर माझं निकालपत्र आहेच, कारण काय तुरुंग जो हा भाग आहे
मी आमच्या विधी सेवा प्राधिकरणाचं काम करत असताना महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणात मी अध्यक्ष होतो. अजून सुद्धा 2-3 कमिट्या आहेत त्यांचा अध्यक्ष होतो. तर एक 2-3 कारागृह सोडली तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या सेंट्रल जेलला मी व्हिजिट दिलेली आहे. मी फिरलेलो आहे. कैद्यांशी माझा संपर्क असायचा. शेवटी कसं आहे माहिती आहे का, त्याची तात्विक भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आपल्याकडे घटनेचा 21वा कलम आहे. त्या कलमाप्रमाणे नुसता जगण्याचा अधिकार नाही आहे, तो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. एक अर्थपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आता कारागृहात 2 प्रकारचे कैदी असतात. एक कैदी म्हणजे ज्यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे ते शिक्षा भोगण्याकरता म्हणून असतात, किंवा ज्यांच्याविरुद्ध गुन्हा साबित झालेला नाही पण त्यांना जामीन मिळालेला नाही, ते केसचा निकाल लागेपर्यंत तिथे असतात. शेवटी कसं आहे की कायद्याप्रमाणे एखाद्या माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेता येतं आणि म्हणून त्याला तुरुंगात ठेवता येतं. पण जरी त्याला तुरुंगात ठेवलं त्याचे बाकीचे हक्क हिरावून घेतले जात नाहीत. त्याला चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार कारागृहात पण आहे. म्हणून त्याला तिथे चांगल्या सोयी मिळायला पाहिजेत, आरोग्याच्या सोयी मिळायला पाहिजेत. दुसरा एक आपल्याकडे गंभीर प्रश्न असा आहे की अनेक महिलांना तुरुंगात टाकलं जातं, त्यांच्याबरोबर मुलं असतात. म्हणजे नियमाप्रमाणे मला वाटतं 5 वर्षापर्यंतची मुलं असतील तर त्या महिलेबरोबर राहू शकतात. पण त्या मुलांना चांगल्या सुविधा पाहिजेत, तिथे शाळा पाहिजेत. आणि एकंदरीत त्याचा विचार असा व्हायला पाहिजे की ह्या तुरुंगाच्या वातावरणात ते जर वाढत असतील मुलं, त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल. आणि शेवटी कसं असतं माहिती आहे का की मी आता अनेक वेळा तुरुंगात गेलेलो आहे. मला एका कैद्याने फार चांगली गोष्ट सांगितली होती. मला वाटतं ऑर्थरो जेल नाही, येरवडा जेलमध्ये पुण्याच्या. त्यांनी मला सांगितलं की सर ठीक आहे, आम्ही गुन्हा केला असेल, आम्ही आत आहोत, तुरुंगात आहोत, हरकत नाही, पण आमच्या कुटुंबांचं नुकसान होतं त्याच्यामुळे. त्याने एका कैद्याने मला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न होऊ शकत नाही कारण मी तुरुंगात आहे, सगळ्यांना माहिती आहे. एकाने सांगितलं माझ्या मुलांना नोकरी मिळत नाही कारण ते कुठेतरी येतं की ह्याचे वडील तुरुंगात आहेत म्हणून. तर त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा भोगली पाहिजे हा अगदी प्रश्न असला तरी सुद्धा त्या तुरुंगामध्ये सुद्धा त्याला चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का की आपली जी संकल्पना आहे कायद्याची, म्हणजे त्याला पण डिटरंट इफेक्ट झाला पाहिजे, थोडंसं धाक बसला पाहिजे, हे आहेच. पण मुख्य उद्देश असा आहे की तुरुंगात जाऊन त्या माणसामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. निश्चित. म्हणजे तो तुरुंगातून बाहेर पडताना तो गुन्हेगार म्हणून बाहेर पडायला नको. तर ती संकल्पना जी आहे ना, ती संकल्पना त्या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यामुळे साध्य होत नाही. पण त्याच्याकरता मग आम्ही एक समिती नेमली होती, ऑर्डर करून समितीने अहवाल दिला की काय काय सोयी सुविधा असायला पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी चालू झाली असं म्हणणार नाही. त्याचप्रमाणे आदेश मी कर्नाटकमध्ये पण दिला होता. पण ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत तर त्या अजून मिळत नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी कसं आहे की जेवढी क्षमता असते कारागृहाची त्याच्यापेक्षा 1.5 किंवा दुप्पट माणसं तिथे राहत असतात. बरोबर. ती मोठी समस्या आहे आपल्याकडे. त्या कारागृहात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे. हो. आणि त्यासाठी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर असेल किंवा एकूण त्यांच्या अन्न जे रोज जे जेवण दिलं जातं त्याचाही चेक असावा, हायजीन चेक असावा, यासाठीही सुद्धा आरोग्याची सुविधा, अन्नाची सुविधा सगळं पाहिजेच चांगल्यापैकी. बरोबर. बऱ्याच वेळा शासनाकडे कोर्टाची एखादी ऑर्डर आल्यानंतर शासनाकडनं ती इम्प्लिमेंट होण्यासाठी किंवा शासनाकडे रुजू होण्यासाठी साधारण किती दिवसांचा कालावधी लागतो? आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की न्यायालयाकडनं ऑर्डर आलेली आहे मात्र अजून आम्ही त्याची सुरुवात केली नाहीये. तर हे किती योग्य आहे? कसं आहे, प्रत्येक आदेशाचं पालन करण्याकरता सर्वसाधारणपणे कोर्टाने मुदत दिली असते, 1 महिना 2 महिने. म्हणजे इट डिपेंड्स की काय आदेश आहे तो. आणि म्हणजे माझी तरी भूमिका अशी होती, मी न्यायाधीश असताना समजा पालन केलं नाही तर मी सरळ चीफ सेक्रेटरी किंवा त्या खात्याचे जे सेक्रेटरी असतात त्यांना समज काढून कोर्टापुढे पर्सनली हजर करायचो. ते केलं की सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी होते. त्यामुळे न्यायालयाचं ते पण काम असतं की आपण जेव्हा आदेश करतो PIL मध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तर माझा प्रयत्न हाच असायचा. थोड्याशा जरी लोकांना दुखावले जातील लोक तरी सुद्धा त्या पद्धतीने ते त्याची अंमलबजावणी करून घ्यायचं हे न्यायालयाचं कामच आहे. बरोबर आहे. अगदी ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत किंवा एकूणच न्याय कायदा या क्षेत्राविषयी बोलताना सामान्य नागरिकाच्या मनामध्ये जे प्रश्न असतात की म्हणजे आता कायदा शिकलेल्या व्यक्तीला हे अतिशय सामान्य प्रश्न वाटू शकतात, पण अनेक असे प्रश्न मनामध्ये असतात की आम्हाला जर केस फाईल करायची असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे. जर डिजिटलायझेशन झालेलं आहे सध्या की तुम्ही केस फाईल करताना तुमची जी डॉक्युमेंट्स आहेत ती डिजिटली तुम्ही अपलोड करू शकता, त्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला काही पेपर्स घेऊन जाण्याची गरज नाही. तर असे मनामध्ये खूप संभ्रम आहेत ज्याची उत्तरं आम्हाला नेमकी कुठे मिळू शकतात? एक म्हणजे
आपण काय म्हणूया की ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो अशी एखादी खात्रीशीर कुठची गोष्ट आहे की ज्याच्याकडे जिथनं आम्हाला ही सगळी माहिती मिळू शकते? आता कसं आहे, ई फायलिंग समजा उच्च न्यायालयात आहे, करायचं असेल त्याची प्रक्रिया आहे ती वेबसाईटवर आहे, तिथे माहिती मिळू शकते. पण जर फिजिकल फायलिंग करायचं असेल का अजून बऱ्याच प्रमाणात आपण ते काही अनिवार्य केलेलं नाहीये आणि करणं योग्यही नाही. आपल्याकडे सामान्य माणसं असतात, खेड्यापाड्यातली माणसं असतात, त्यांना ते अनिवार्य केलं त्यांना खूप अडचण होईल. परंतु आज परिस्थिती अशी आहे की जे गरीब ह्या वर्गात मोडत नाहीत त्यांना काही सुविधा नाही आहेत, त्यांना वकिलाकडे जावं लागतं. पण जे मागासलेले आहेत किंवा गरीब आहेत त्यांच्याकरता विधी सेवा प्राधिकरण आहेत, त्याच्यामार्फत मोफत सल्ला, मोफत केसेस दाखल करणं, विधी प्राधिकरणाकडनं वकील नियुक्त होतात, हे सगळं तिथे उपलब्ध आहे. आणि त्यामुळे ते जे निकषांमध्ये जे बसतात त्यांना तिथे मोफत सेवा मिळू शकते. आता कैदी असतात तुरुंगातले, त्यांना वकील करता येत नाही, त्यांना या विधी सेवा प्राधिकरणामार्फत ते नियुक्ती होते वकिलांची. दुसरा एक प्रयत्न 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुरू केला, तो तेवढं अजून यश आलेलं नाही, का त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये, की मध्यमवर्गीय लोकांकरता सुद्धा काहीतरी यंत्रणा पाहिजे. सगळ्यांनाच काही फी परवडते असं नाही मध्यमवर्गीय, तर त्यांच्याकरता अशी काही यंत्रणा तयार करता येईल का म्हणून एक ट्रस्ट तयार केलाय सर्वोच्च न्यायालयाने. काही उच्च न्यायालयाने पण केलं, त्यात तेवढी प्रगती व्हायला पाहिजे, तरी झालेली नाहीये. बरोबर. पण त्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी करायला पाहिजेत, करायला हव्यात. थोडंसं आपण न्यायालयाच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं, म्हणजे मध्यंतरीच एक बातमी होती, तशा अनेक बातम्या, की आजकाल निकालपत्र सादर करताना किंवा एकूण कोणतीही केस चालवताना त्याच्याशी संबंधित जे कलम आहे त्याबद्दल तर चर्चा होतेच किंवा त्याबद्दल आपली मतं मांडली जातात, पण त्याबरोबरच काही वैयक्तिक मतं, म्हणजे न्यायाधीशांची काही टिप्पणी सादर केली जाते. या टिप्पणीला किती महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे केसच्या मेरिटवर त्याचा काही परिणाम होतो? मी एक गोष्ट सांगू का, की आज सोशल मीडिया आला, त्यानंतर पत्रकार मंडळी, दुसरी गोष्ट म्हणजे आज ऑनलाईन तुम्ही कोर्टाचं कामकाज बघू शकता, उच्च न्यायालयाचं आणि सर्वोच्च न्यायालयाचं. अनेक मंडळी ती बघायला लागली. म्हणजे जे बोललं जातं ते पूर्वी पण बोललं जायचं, ते फक्त त्याचं रिपोर्टिंग होत नव्हतं. दुसरी गोष्ट काय, ह्याच्यातलं मी एक मनोविका सांगतो. एखादी केस आमच्या समोर येते, असं धरून चाललं एखाद्याला शिक्षा झालेली आहे आणि त्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी अपील केलंय, कुठल्या तरी गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेली आहे. आता केसचं कामकाज चालू होतं, ते आम्ही सर्वसाधारणपणे वाचून जातो. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला त्यात समजा गुन्हेगाराचा वकील असेल तर त्याला अडचणीत असे प्रश्न पहिल्यांदा विचारतो, तिथून आमची मतं व्यक्त होतात. ती मतं कशी असतात, याचा उद्देश काय असतो, की जेव्हा आमच्या मनात काय आहे हे टेंटेटिव्ह व्ह्यू असतात, ते काय फायनल व्ह्यू नसतात ते, तर ती वकिलाला सांगितल्यामुळे, ज्याला आम्ही म्हणतो टू ब्रिंग बेस्ट आउट ऑफ द लॉयर, की त्याला त्याच्या पुढची आव्हानं काय कळलं तर तो त्याला तोंड द्यायला समर्थ होतो. म्हणून बऱ्याच गोष्टी आम्ही बोलतो. म्हणजे उदाहरण द्यायचं सांगतो तुम्हाला, की समजा नवरा बायकोंचं भांडण असेल तर हल्ली असं होतं, एक भांडण झालं त्यातनं 5-6 केसेस तयार होतात, सिव्हिल, क्रिमिनल, मेंटेनन्सच्या, कस्टडीच्या, आणि मग ते सगळं 25 वर्ष वरच्या कोर्टापर्यंत जात राहतं, एकातनं 25 केसेस तयार होतात. पण कधीतरी आम्ही ठासून सांगतो पक्षकारांना, की तुम्ही किती दिवस भांडणार आहात, 25 वर्ष तुमच्या आयुष्याचे तुम्ही न्यायालयात घालवणार आहात का? तुम्हाला दुसरं काही काम नाही का की न्यायालयात जायचं आणि वकिलांकडे जायचं? आता हे आम्ही का सांगतो, आता कोणतरी ह्याच्यावर टीका करेल आम्ही म्हणतो, का सांगतो की त्याचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे. हे कुठेतरी आपण आता थांबवलं पाहिजे, किती वर्ष आपण भांडत बसणार आहोत. तर त्यामुळे अनेक गोष्टी न्यायाधीश कोर्टात बोलत असतात, तर ते वेगवेगळ्या कारणाकरता बोलत असतात. कितीदा कसं असतं की एखाद्या केसमध्ये कॉम्प्रोमाइज करावं असं आम्हाला वाटत असतं. उगीच 2 भाऊ भांडत असतात, तर मुद्दाम एखाद्या भावाला आम्ही काहीतरी थोडंसं रागाच्या भरात सांगतो की तू काय करतोयस, तुला ह्याचा परिणाम माहिती आहेत का, काय होईल. त्याचा हेतू असा असतो की दोन्ही बाजूंनी थोडंसं खाली यावं असं. आणि आता त्याचं रिपोर्टिंग व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे लोकांना ते कळायला लागलेलं आहे. आणि कदाचित हा आक्षेपात तथ्य असेल, काही वेळेला आम्ही ज्या गोष्टी बोलायला नको त्या पण बोलतो, मी नाकारत नाही. म्हणजे माझी भूमिका आजपर्यंत ही चाललेली आहे की न्यायालयात काही सगळं काही आलबेलं असं म्हणायचं नाही. कुठली व्यवस्था व्यवस्थित त्रुटी असतात तशा न्यायालयात पण आहेत. तुम्ही मध्यंतरी एक वक्तव्य केलेलं की माणूस शेवटी, न्यायाधीश सुद्धा एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे आणि चुका या होऊ शकतात. तर यावर सुद्धा आक्षेप झाला त्या वक्तव्यावर. बरोबर, पण ते सत्य आहे ना ते. कारण शेवटी कसं असतं, न्यायव्यवस्था अशीच आहे ना की न्यायाधीश माणूस असतो, म्हणून त्यांनी समजा चूक केली ती सुधारण्याची व्यवस्था आहे ना न्यायव्यवस्था आहे. बरोबर. आणि मला नेहमी असं वाटतं की न्यायाधीशांनी आपली काही चूक झाली असेल तर कबूल करावी. मी केलेली आहे. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयात मी एक निकाल दिला एप्रिलमध्ये,
तर तो निकाल एका कायद्याच्या इंटरप्रिटेशनचा प्रश्न होता. तर मी उच्च न्यायालयात जो निकाल दिला त्याच्या बरोबर विरुद्ध निकाल दिला आणि त्यात म्हटलं त्यावेळेला चूक झाली असेल ती. कारण शेवटी कायदा सुद्धा कसा असतं माहिती आहे का, त्यात प्रगती होत असते, इव्हॉल्विंग असतो. म्हणजे आज जो कायदा आहे असं म्हणतो तोच तीच संकल्पना आणखी 20 वर्षांनी होईल राहते असं नाही, त्यात सुद्धा बदल होत जातो. बरोबर. आणि तो बदल स्वागतार्ह असावा. बदल लागतोच घटनेमध्ये जो बदल करायला हवा. आता घटनेमध्ये 21वा कलम आहे, त्यात आपण त्याचं ते एक्सपांड करत गेलो, विस्तार केला आपण त्याचा, की आता राईट टू लिव्ह इन पोल्युशन फ्री ॲटमॉस्फिअर, की प्रदूषण मुक्त अशा वातावरण राहण्याचा अधिकार हा कलम 21 प्रमाणे आहे. बरोबर. असं आपण त्याची व्याप्ती वाढवत गेलो आपण. आणि व्याप्ती वाढवायचा अर्थ कारण एकच होतं, त्याचा फायदा सामान्य नागरिकाला झाला पाहिजे. सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातनं बरेचसे निकाल पत्र तुम्ही सादर केलेली आहेत, बरेचसे निर्णय सामान्य नागरिकाच्या बाजूनी सुद्धा दिलेले आहेत. आता मगाशी आपण एकूणच न्यायालयांच्या ताणतणावाबद्दल जे बोलत होतो, ज्यामध्ये तुम्ही ती संख्याही सांगितलीत विस्तृतपणे, पण तरीही आजही म्हणजे इतकी वर्ष होऊन सुद्धा आजही न्यायालय किंवा कायदे क्षेत्र हे एक असं क्षेत्र आहे की न्यायालयांना अजूनही मे महिन्याची सुट्टी असते. तर इतक्या फाईल्स पेंडिंग असून सुद्धा, इतक्या केसेस पेंडिंग असून सुद्धा ही सुट्टी कमी करण्यासाठी किंवा यामध्ये काही महत्त्वाच्या केसेस जर असतील, अतिमहत्त्वाच्या केसेस ज्या सुटल्या पाहिजेत, लवकरात लवकर त्याचे निर्णय दिले गेले पाहिजेत, यासाठी आपण काही तरतूद करू. आपण आता न्यायालयामध्ये 2 भाग करूया. एक म्हणजे जिल्हा आणि तालुका न्यायालय. जिल्हा तालुका न्यायालयाच्या बाबतीत असं असतं, त्यातला जो फौजदारी भाग असतो त्याला कधीच सुट्टी नसते, ते चालूच असतं. आणि जे दिवाणी न्यायाधीश असतात त्यांना 15 दिवस सुट्टी मिळते, हक्काची सुट्टी मिळते. का आपण जर पाहिलं ना तर न्यायाधीश बाकीच्या वेळा सुट्ट्या कमी घेतात. तो एक भाग झाला. आता आपण घटनात्मक न्यायालय आहेत, म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचं बोलूया. आपण ना कधीतरी परदेशातल्या अशा प्रकारच्या न्यायालयांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अमेरिकेतले सगळ्यात मोठं न्यायालय आहे ते फक्त वर्षात 69-70 दिवस काम करतं. आता सिंगापूर बद्दल आपण बरंच कौतुक करत असतो. तिथे कसं असतं की न्यायाधीश 1 आठवडा काम करतात, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टातले. त्यानंतर 1 आठवडा ते विचार करण्याचा वेळ असतो त्यांना, ते काम करत नाहीत. त्यानंतर 1 आठवडा निकालपत्र देण्याकरता असतो. त्यामुळे ही जी घटनात्मक न्यायालय आहेत, आपण दुसऱ्या कुठल्याही देशाची तुलना केली तिथे हीच परिस्थिती असते. आपल्याकडे आपण जास्ती दिवस काम करतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की सुट्ट्या कमी करायला पाहिजेत. माझं मत आहे ते, मी अनेक वेळा मांडलेलं आहे. परंतु आपण एक दुसऱ्या गोष्ट, म्हणजे माझा अनुभव मी आपल्याला सांगतो. आता आम्हाला उच्च न्यायालयात असताना 4 आठवडे सुट्टी असायची. तर मला सुट्टी खरं जास्तीत जास्त 1 आठवडा मिळायची, कारण राहिलेली निकालपत्र, काही प्रशासकीय काम असतं आम्हाला ते करायचं. किंवा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आता मी 3 वर्ष 9 महिने काम केलं. तर सुट्टीमध्ये 2 आठवडे, शेवटी सुट्टी जरी असली तरी काही खंडपीठं चालू असतात, त्या 2 आठवडे काम करायचं. उरलेले 2 ते 3 आठवडे निकालपत्र द्यायची आणि एक 8-10 दिवस फक्त सुट्टी मिळायची. त्यामुळे ती सुट्टी जी असते त्या सुट्टीचा उपयोग बरेचसे लोक निकालपत्र देण्याकरता करतात. म्हणून मी नेहमी सांगतो, म्हणजे हा जो आक्षेप आहे ना, तो आक्षेप काही गैरवाजवी असं म्हणणार नाही, रास्त असेल. पण शेवटी आमच्या कामाचं स्वरूप काय असतं की ही सगळी विचार प्रक्रिया असते. म्हणजे आमची मनं पण चांगली राहायला पाहिजेत आणि सुट्ट्या कमी करायला पाहिजे ह्याच्याबद्दल काही वाद नाही. मी प्रयत्न केलेला आहे, पण मी कदाचित मायनॉरिटीमध्ये होतं त्या बाबतीमध्ये. पण काही काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालय उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर, आता सुट्टी आम्ही म्हणत नाही त्याला पार्शल वर्किंग डेज म्हणतो आम्ही आता, कारण 3 खंडपीठं कार्यरत असतात कायम. तर त्याच्यानंतर पहिला आठवडा जो असतो ते पार्शल वर्किंग डेज संपल्यानंतरचा, किती निकालपत्र न्यायाधीश जाहीर करतात हे थोडी चौकशी केली पाहिजे आपण. तसं स्टॅटिस्टिक्स असतं, ते इट इज मॅटर ऑफ रेकॉर्ड. चौकशी कोण करू शकतो? नाही, कोणी सामान्य बघू शकतो ना, वेबसाईटवर येतं की एवढे निकाल जाहीर झाले. त्याचं जर प्रमाण पाहिलं आणि किती पानांची निकालपत्र आहेत, त्यात असं सिद्ध होतं की सुट्टीच पण काम चालू असतं ते. म्हणजे याचा अर्थ मी ते जस्टिफाय करतो असं नाहीये, त्याच्या मागे पण एक मनोभूमिका आहे. बरोबर. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. ह्या जर नागरिकांना कळल्या तर मग प्रत्येक क्षेत्राबद्दलची जी उत्सुकता आहे किंवा जी आपण तालुका आणि जिल्हा न्यायालयाबद्दल बोललो ना, तर त्यांना 2 शनिवार सुट्ट्या असतात आणि 4 रविवार सुट्ट्या असतात. त्याच्यातले कमीत कमी 2 सुट्ट्या त्यांच्या ह्या विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यक्रमामध्ये असतात किंवा विधी साक्षरतेचा कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये जातात, त्यांच्या सुट्ट्या असतात त्या. बरं. यावर सुद्धा तुम्ही बंधन घालून घेतलेलं आहे, म्हणजे कुठे काय, स्वतः कारकिर्दीच्या काळामध्ये पूर्णपणे तुम्ही सुद्धा एकच सुट्टी नाही, मी 12 वर्ष सुट्टी घेतली नव्हती उच्च न्यायालयामध्ये. 12 वर्षानंतर पहिल्यांदा सुट्टी घेतली आणि सर्वोच्च न्यायालयात एकच घेतली. हो, खरंय.
कर्नाटक हायकोर्टमध्ये असताना सुद्धा म्हणजे आपले संपूर्ण भारतामध्ये किंवा एकूणच सगळ्या जगामध्ये जेव्हा पॅन्डेमिक काळ होता त्यावेळेला कर्नाटक हायकोर्ट हे कार्यरत होतं. यासाठी काही नागरिकांचा निषेध झाला का की अशा वेळेला कार्यरत असणं, किंवा चांगल्या प्रतिक्रिया कशा मिळाल्या आणि एकूण सगळी प्रक्रिया कशी केलीत तुम्ही? कसं आहे, पंतप्रधानांचं भाषण झालं मार्च 20 मध्ये. त्या दिवशीच रात्री असं लक्षात आलं की आता कोर्टांचं काम बंद पडलं. कसं असतं, अनेक न्यायालयांनी तात्पुरते आदेश दिलेले असतात. कोणतरी तात्पुरता त्याला जामीन दिलेला असतो, तात्पुरता मनाई हुकूम असतो की माझं घर पाडू नये किंवा माझ्या जागेवर अतिक्रमण करू नये किंवा कोणाला ते नोकरीतून काढू नये. जर न्यायालयाचं कामकाज झालं नाही तर हे आदेश संपुष्टात येतील आणि त्याचा फार परिणाम वाईट होईल. म्हणून मग रात्री 10:30 वाजता त्यावेळेच्या माझ्या ज्येष्ठ सहकारी जस्टिस नागरत्न आता ज्या सर्वोच्च न्यायालयात आहेत त्यांना मी बोलवलं आणि आम्ही रात्री 10:30 वाजता आम्ही हिअरिंग घेतलंय. आम्ही ॲडव्होकेट जनरलला बोलवलं, चीफ सेक्रेटरीला बोलवलं आणि त्यावेळेला हे सगळे जे आदेश होते कर्नाटक राज्यातल्या निर्णया कोर्टाने केलेले ते आम्ही वाढवून टाकले. दुसरी गोष्ट आम्ही त्यात असे सांगितले त्यांना की चीफ सेक्रेटरी आले होते की तुम्ही त्यावेळेला कुठल्या कायद्याखाली लॉकडाऊनचा आदेश काढणार मला माहिती नव्हतं. जो कुठला आदेश काढाल त्या आदेशामध्ये तुम्ही 2 गोष्टी लिहिल्या पाहिजेत. एक म्हणजे न्यायालय चालवायची की नाही का कशी चालवायची हा निर्णय हा मुख्य न्यायाधीशांचा राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टातले जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांची ओळखपत्र दाखवून तुम्ही प्रवास करायला परवानगी दिली पाहिजे. आता पहिल्याच आदेशात ते आलं. सुरुवातीला एक 15-20 दिवस फार कठीण गेले, पण त्यानंतर माझे सहकारी फार चांगले होते तिथले. मी त्यांना असं म्हटलं की ही डॉक्टर मंडळी रस्त्यावरती आहेत, पोलीस आहेत, इतर लोक रस्त्यावर जाऊन काम करतायत, आपण पण मागे राहतो उपयोगी नाही, आपण पण काम चालू ठेवलं पाहिजे. मग वकिलांच्या संघटनेला मी सांगितलं, सुरुवातीला त्यांना काही आक्षेप होते, पण आम्ही ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग चालू केलं झूम वापरून. त्यावेळेला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि साधारणपणे आम्ही जुलै किंवा ऑगस्ट 20 पासून आम्ही ठरवलं की आमची सगळी जी बेंचेस आहेत हायकोर्टातली तर ती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पूर्णपणे व्यवस्थित चालवायची आणि चालली पण. फक्त आपली तालुका आणि जिल्हा न्यायालयात थोडासा फरक असा पडतो की त्यांना साक्षी पुरावे नोंदवायचे असतात, त्या साक्षीदार बऱ्याच पोहोचू शकायचे नाहीत. मग जिथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करता येणं शक्य होतं ते केलं. त्या न्यायालयानं बंधनं पडली आणि आम्ही असं केलं होतं, वकिलांना प्रत्यक्ष येऊन केसेस दाखल करायची ती पण सुविधा दिली होती की वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट घ्यायची, 5 मिनिटाचा एक स्लॉट द्यायचो, त्या 5 मिनिटात त्यांनी येऊन त्याचे कागदपत्र दाखल करायचं आणि परत जायचं. त्यामुळे माझ्या सहकार्याने खूप सहकार्य केलं त्यावेळेला. आम्ही असं ठरवतं की आपण शक्य तितकं चालू ठेवायचं सगळं. आजूबाजूला जी काही शासकीय कामं होताना आपल्याला दिसत आहेत किंवा एकूणच ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने, एकूण इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने भारतामध्ये भरपूर प्रचंड काम चालू आहे, पण त्याला जो वेळ लागतोय त्या वेळेवर सुद्धा काही बंधन असावं का, यासाठी आपण न्यायालय काही एक मुदत देऊ शकतो का की या मुदतीमध्ये हे पूर्ण झालं पाहिजे, किंवा त्यासाठी जर ते मुदतीमध्ये पूर्ण झालं नाही काम तर मग कारवाई होऊ शकते, त्यासाठी फाईन लागू शकते. अनेक कामांमध्ये तशी मुदत देतो आम्ही. त्याला काय असतं माहिती आहे का, थोडेसे त्याला मर्यादा पडतात. म्हणजे आपल्याला उदाहरण देतो मी. आता एखादा आपण राष्ट्रीय महामार्ग बांधतो नवीन, आता तो महामार्ग बांधताना जमिनीचं संपादन करायला लागतं. सामान्य माणसाला जमिनी असतात तर ती प्रक्रिया असते संपादन करायची, त्याला ते योग्य ती नुकसान भरपाई दिली पाहिजे किंवा त्याला इतर काही सुविधा देतात, कुठेतरी भूखंड देतात वगैरे. आता ह्या प्रक्रियेला खूप वेळ लागत असतो. कित्येकदा कसं असतं, पर्यावरणाचं नुकसान होत असतं. आम्ही कित्येकदा काही प्रकल्प होऊ देत नाही पर्यावरणाचं नुकसान होईल म्हणून, किंवा पर्यावरण विषयक जे कायदे असतात त्याच्या परवानग्या मिळायला लागतात. किंवा आता समजा असं असेल, एखाद्या प्रकल्प करता 100 झाडं पाडायची असतील तर कोर्टाने परवानगी दिली त्याला, तर 100x10 1000 झाडं दुसरीकडे लावावी लागतात, त्याशिवाय ते परवानगीची अंमलबजावणी होत नाही. तर ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागत असतो, त्याच्यामुळे वेळ लागत असतो. कित्येकदा असं होतं, तो कंत्राटदार असतो, त्याला शासनाकडनं पैसे वेळेवर मिळत नाहीत, पैसे वेळ मिळाले नाहीत तर त्याचे मजूर काम करत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे न्यायालयाने काही वेळेला बंधनं घातलेली आहेत काही कामांवरती, पण तरी पण ह्याच्यामध्ये कसं आहेत की ज्याला आपण ह्युमन इश्यूज म्हणतात ते इश्यूज इन्व्हॉल्ड असतात आणि एकंदरीत थोडीशी अनास्था पण असतेच शासकीय. जर कंत्राटदाराला तुम्ही पैसे दिले नाही तर काम कसं करेल.
या सगळ्या यंत्रणांना बरोबर घेऊन आपल्याला गुंतागुंतीचा आहे, पण त्यावरही विचार होऊ शकतो. म्हणजे तेही सुरळीतपणे होण्यासाठी म्हणून आपण तरतूद निश्चितपणे करू शकतो. अजून एक मध्यंतरी एक गोष्ट अशी आली, म्हणजे परदेशांमध्ये बऱ्यापैकी वापरली जाते असंही ऐकलेलं आहे की जेव्हा फाशीची शिक्षा दिली जाते तेव्हा आता फाशी ही थोडीशी क्रूरतेकडे जाणारी शिक्षा जी पूर्वीच्या काळामध्ये चालायची, आत्ताचा जर काळ बघितला किंवा तो बदललेला आहे म्हणून काही दुसरे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत कोर्टाने. असं बाहेरच्या देशांमध्ये ते चालूच आहे, मात्र भारतामध्ये त्याला बंदी आली, जसं की इंजेक्शन्स आहेत किंवा वेगवेगळे पर्याय आहेत. ही मुळामध्ये भारतामध्ये याचा विरोध का झाला आणि आपण अशा पर्यायांचा विचार करू शकत नाही का किंवा करू शकतो का? माझं वैयक्तिक मत ह्यातलं वेगळं आहे. माझं मत असं आहे की आता 78 वर्ष स्वातंत्र्याला झाली, 75 वर्ष घटनेला झाली आपल्या, तर माझं म्हणणं असं आहे की फाशीची शिक्षा असूच नये. दुसरी कुठलीही शिक्षा आहे, फाशीची शिक्षा असू नये. याचं कारण म्हणजे आपण अनेक केसेस बघतो की ज्याच्यामध्ये आपली सेशन्स कोर्ट फाशीची शिक्षा देतात, परंतु आमच्याकडे हायकोर्टात जेव्हा केस येते तेव्हा असं लक्षात येतं त्याच्यावर तो पुरावाच नाही आहे. आपली व्यवस्था जी आहे ना ती व्यवस्था पण तेवढी परफेक्ट नाही आहे. दुसरी त्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शासन यंत्रणेला कोणाचा तरी जीव घ्यायचा अधिकार आहे का याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. अजून एका गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की असं झालेलं नाही आहे की खुनाकरता फाशीची शिक्षा आहे किंवा बॉम्बस्फोटाकरता फाशीची शिक्षा आहे त्यामुळे ते गुन्हे घडायचं थांबलाय असं होत नाही आहे. म्हणजे ज्याला आपण डिटरंट इफेक्ट असं म्हणतो तो इफेक्ट होत नाही आहे. आणि शेवटी काही देशांमध्ये आता फाशीची शिक्षा रद्द पण झालेली आहे. त्याचा उलट गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे की शिक्षा रद्द करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. मग त्याला पूर्ण आयुष्यभर तुरुंगात ठेवा ही शिक्षा आहेच, कायद्यात आहेच, तरतूद असं आहे, तसं काहीतरी करावं लागेल आपल्याला. कारण मला असं वाटतं की ज्याला आपण घटनेची मूलभूत तत्व म्हणतो त्या तत्वांचा विचार केला ती आपल्याला पुढे न्यायची असतील तर मला असं वाटतं फाशीची शिक्षा रद्द करणं गरजेचं आहे. गुन्हाही तितकाच गंभीर जर असेल किंवा एखाद्याचा खरोखर त्या गुन्ह्यामुळे एखाद्याचा निष्पाप जीव गेलेला असेल तर मग अशा वेळेला आपण ते कसं आहे माहिती का, थोडंसं मला असं वाटतं की आपण जेव्हा अशा तऱ्हेचा विचार करतो आपण पुढे 400-500 वर्ष मागे जातो. म्हणजे थोडंसं ते आपण शिक्षा देतो ना ते सूड उगवायचं म्हणून देत नाही शिक्षा. त्या माणसाने जे गैरकृत्य केलेलं आहे त्याची त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून देतो आपण. बरं. अशा वेळेला म्हणजे काही गोष्टी समाजात घडतात आणि मग नागरिकांकडनं सुद्धा एक अशी प्रतिक्रिया उमटते साहजिकपणे की या एखाद्या गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या आणि मग आम्ही काय म्हणजे असंही होतं. अशी जी खूप तीव्र प्रतिक्रिया उमटत असते त्याला कसं प्रतिक्रिया उमटत असते शंका नाहीये, पण मला असं वाटतं की लोकशाही व्यवस्था आता शेवटी कसं आहे, आपण जर घटना समितीच्या कामकाजाचं वाचन केलं सगळं ते नेटवर उपलब्ध आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर लोक होते त्यांनी किती प्रगल्भपणे विचार करून आपल्याला ही घटना दिलेली आहे, प्रगल्भपणे विचार करून लोकशाही दिलेली आहे. आता लोकशाहीच्या संकल्पनेत हे कुठेच बसत नाही. मग ते एक प्रकारचं ती म्हणजे मॉब सायकोलॉजी आहे ती की जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने शिक्षा देण्याच्या ऐवजी मॉबनी एकत्र जमून लोकांनी समूहाने त्याला एक शिक्षा द्यायची हे कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत बसत नाही. बरोबर. पर्यावरणाला जोडूनच की आजकाल आपण बघतो टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत, यासाठी ज्या परवानग्या घेतल्या जातात किंवा परमिशन्स घेतल्या जातात त्यामध्ये किती प्रमाणामध्ये कोर्टाच्या ऑर्डर्स पाळल्या जातात आणि अशा पद्धतीच्या केसेस जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा तुमचा काय विचार असतो? माझं वैयक्तिक मत असं आहे की साधी गोष्ट आहे की कुठलीही बांधकाम करायला परवानगी लागते. ते परवानगीशिवाय आपण जेव्हा काम करतो त्याची दखल कायद्याने आणि कोर्टाने घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये मी थोडासा फरक करतो की आपल्याकडे शहरांची परिस्थिती अशी आहे की सामान्य माणसाला घर परवडत नाही, म्हणून एखाद्या माणसाने कुठेतरी झोपडी बांधली कारण त्याला आसरा नाही, डोक्यावरती छप्पर नाही म्हणून, त्या एक केसेस असतात. दुसऱ्या केसेस अशा असतात की मोठमोठे विकासक आहेत त्यांना पूर्ण कायद्यांची माहिती असताना सुद्धा परवानग्या न मिळवता तुम्ही मजले चढवता, त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मी केलेली आहे. म्हणजे तसे आदेश दिले असं माझं मत आहे. कारण शेवटी कसं आहे, हे लोक जे बांधकाम करत असतात ते शिकलेले लोक असतात, कायदे माहिती असतात, त्यांच्याकडे कायदेतज्ञांची फौज असते, आर्किटेक्टची फौज असते. असं असताना सुद्धा तुम्ही नियमांचं उल्लंघन करून तुम्ही असे मजले बांधायला लागलात ते चुकीचं आहे. आणि कसं आहे, मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे सामाजिक न्याय ही संकल्पना आहे
त्यामुळे एकीकडे आपण असं करायला लागलो की कोणतरी त्याला गरजेपोटी एखादी छोटी झोपडी बांधली, त्याच्याविरुद्ध घाईघाईने बुलडोझर आणून कारवाई करायची. पण कोणतरी अशा शिकलेल्या माणसाने असं मोठं काहीतरी बांधलं त्याच्यावर कारवाई करायची नाही. हे सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे असं माझं मत आहे. बरोबर. अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर मग ते अनधिकृत आहे, त्याला परवानगी मिळाली नव्हती आणि मग ती पाडण्याची ऑर्डर येते, त्यापेक्षा मुळातच ती बांधकामं करतानाच या सगळ्या गोष्टींचा विचार होऊ शकत नाही. मध्यंतरी तुम्ही असे काही मजले पाडण्याची सुद्धा ऑर्डर दिलेली मुंबईत केली होती. पण त्यात गोष्ट त्यातली अशी आहे की कोणतरी अनधिकृत बांधकाम करताय हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असतं, वॉर्ड अधिकारी असतात, सगळ्यांना माहिती असतं. कोणी कारवाई करत नाही त्याच्याविरुद्ध. मग कुठला तरी एखादा नागरिक कधीतरी धाडस दाखवतो, त्याच्याविरुद्ध काहीतरी पत्रव्यवहार करायचा, नोटीस द्यायची आणि मग कोर्टात यायचं. त्या प्रक्रियेला उशीर लागतो, त्यामुळे ते बांधकाम उभं राहिलेलं असतं बऱ्याच वेळेला. तर त्यामुळे ज्यांनी ह्याची दखल घ्यायला पाहिजे दखल घेत नाहीत, ते तर कारणं उघड आहेत, कारण घेत नाहीत ते, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. बांधकाम विकासक आणि नागरिकांचे अधिकार यामध्ये नागरिकांना किती, म्हणजे नागरिकांनी स्वतःचे अधिकार बजावण्यासाठी, हक्क बजावण्यासाठी म्हणून कोर्टाकडे धाव घेताना सुद्धा त्यांच्या वतीने जो काही निर्णय लागू शकतो त्यासाठी सुद्धा काही विशेष माहिती आम्हाला मिळू शकते. आता कसं आहे माहिती आहे का, दोन गोष्टी होतात. जेव्हा एखादा खटला येतो कोर्टापुढे, म्हणजे सार्वजनिक हिताची याचिका येते, PIL येतं की इथे इलिगल बांधकाम झालेलं आहे, जोपर्यंत त्या बांधकामाचा ताबा सामान्य नागरिकाला दिलेला नसतो तोपर्यंत सोपं होतं तर ते पाडा अशी ऑर्डर करता येते. बरं. पण लोक तिथे राहायला गेले असतील तर मग पुन्हा जगण्याचा अधिकाराचा प्रश्न येतो. आणि कसं आहे, शहरामध्ये थोडंसं गुंतागुंतीचं हे आहे की असं नाही की ह्या इमारतीमध्ये श्रीमंत माणसं घर घेत असतात. कोणतरी एखादं 1 बेडरूम किचनचा फ्लॅट घेतो, कोणतरी तो बँकेकडनं कर्ज घेतो, ते कर्जाचे हप्ते चालू झालेले असतात. त्यामुळे हे बांधकाम होऊ न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते दिल्यानंतर त्याने समजा ते बांधकाममध्ये लोक राहायला गेले असतील तर त्यातलं ह्युमन इश्यू निर्माण होतं. मग कोर्टाला थोडासा वेगळा अप्रोच घ्यावा लागतो. जो आपण आता झोपडपट्टी वासियांसाठी अप्रोच घेतो की झोपड्या पाडायची गरज पडली, त्यांना कुठेतरी पुनर्वसन करायचं असं. त्यामुळे तो मुद्दा येतो. त्या आपल्याकडे जो मूळ ह्याचा मुद्दा असा आहे की ज्याला आपण प्रिव्हेन्शन म्हणतो, प्रतिबंध करायला पाहिजे ते आपलं होत नाही. आणि मग तो वेळेवर प्रतिबंध न केल्यामुळे न्यायालयात जेव्हा केसेस पोचतात त्या ह्या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं न्यायालयाला की लोकांनी काय करायचं, राहणाऱ्या लोकांनी. खरं मुळामध्ये जोपर्यंत लोक तिथे राहायला येत नाहीत तोपर्यंतच अशा गोष्टींवर ऑर्डर निघणं. त्याच्यावर काही लोक असे उत्तर देतात की सुशिक्षित माणूस जेव्हा एखाद्या बेकायदेशीर बांधकामामध्ये काहीतरी विकत घेतो त्याची पण कर्तव्य ना बघायचे, कागद बघा, ते बिल्डरला सांगायला पाहिजे मला सँक्शन प्लॅन दाखव. ते न बघता कधीतरी स्वस्तात मिळतं म्हणून माणूस घेतो कधी. बरोबर. याचं मूळ ह्याच्यात पण आहे की आज आपण विकासाच्या कल्पना करतो पण सामान्य माणसाला जे अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो ते आपण करू शकलेलं नाही आहे. बरोबर आहे. कर्नाटक हायकोर्टमध्ये असताना जसं आपण मगाशी उल्लेख केला की पॅन्डेमिकच्या काळामध्ये कर्नाटक हायकोर्ट हे खूप जास्त कार्यशील होतं. याचंही उदाहरणं तुम्ही अनेक दिलीत. त्याबरोबर एक खूप छान एक गोष्ट सुद्धा घडलेली, ज्याचाही एक छानसा फोटो आमच्याकडे आहे की तुम्ही एका कर्मचाऱ्याचं स्वागत सगळ्यांनी एका कॉरिडॉरमध्ये सगळेजण, सगळे वकील, सगळे न्यायाधीश उभं राहून त्यांचं केलेलं आहे. त्यामागची काय कहाणी आहे? ती जी स्त्री होती ती पहिली कर्मचारी उच्च न्यायालयात काम करणारी की जिला कोविड झाला होता. आणि मग ज्या ज्या कर्मचाऱ्यांना कोविड झाला किंवा न्यायाधीशांना, तर कोर्टात ते आमचे जे वैद्यकीय अधिकारी होते तर ते फार ॲक्टिव्ह होते. ते लक्षात ठेवायचे की आता बरं झालं आहे की नाही बरं झालं. त्यांनी मला येऊन सांगितलं की आता ही स्त्री बरी झालेली आहे, ती आता कोर्टात कामाला तिला यायला हरकत नाही आहे. त्यांनी सर्टिफाय केलं होतं. पण तेव्हा इतर काही कर्मचाऱ्यांनी असा तोंडी विरोध सुरू केला की ही स्त्री येऊन आमच्या जर कक्षामध्ये येऊन बसली, आम्हाला त्याचं इन्फेक्शन होईल, तिला येऊन देऊ नका, दुसरीकडे कामाला बसवा. तर मग आम्हाला असं वाटलं की अर्ली डेज ऑफ कोविड आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एप्रिल, मे, जून 20 मधली गोष्ट, लोकांच्या मला गैरसमज होते. तर मग एक प्रकारचा आपण एक सिग्नल द्यायला पाहिजे असं म्हणतो. तर आम्ही असा विचार केला की राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांचं स्वागत केलं त्या कर्मचाऱ्याचं. ते माझे ज्येष्ठ न्यायाधीश पण होते. तर जर फुल देऊन स्वागत केलं तर इतर कर्मचाऱ्यांना संदेश जातो की आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. बरोबर. आणि वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि त्यातला अर्धा भाग त्या फोटोत आलेला आहे. पुढचा अर्धा भाग असा होता की आमचे 1-2 न्यायाधीश
त्या कर्मचाऱ्याबरोबर ती स्त्री जिथे काम करत होती त्या कक्षामध्ये गेले. तिथे गेले, त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं की तुम्ही असं करता उपयोगी नाही, तिचं स्वागत करा तुम्ही. आणि आता ती कामाला आल्यामुळे काही तुमच्यावर काही परिणाम होणार नाहीये. तुम्ही ग्लोव्ज घालताय, तुम्ही मास्क घालताय आणि आता पूर्णपणे बरी झालेली आहे. त्या थोडंसं लोकशिक्षणात त्याचा उद्देश होता. खरं खरं. याचबरोबर काही प्रथा सुद्धा सुरू केल्यात. म्हणजे कर्नाटकमध्ये असताना हायकोर्टातलं काम हे वेगळंच, पण एकूणच तिकडच्या सगळ्या वास्तव्यामध्ये काही प्रथा सुद्धा सुरू केल्यात. त्यातल्या एका प्रथेबद्दल ऐकायला आवडेल, जेव्हा उद्घाटनाच्या समारंभासाठी तुम्हाला बोलवलं गेलेलं. कसं असतं की न्यायालयाच्या नवीन इमारती होतात किंवा इमारतीचे काही नवीन भाग होतात, त्याचं उद्घाटन करायची पद्धत आहे. मग त्याला मुख्य न्यायाधीश येतात किंवा त्या जिल्ह्याचं जे प्रशासकीय न्यायाधीश असतात उच्च न्यायालयात ते येतात. त्यानंतर पालकमंत्री असतो, त्याला बोलवायची प्रथा आहे. कायदेमंत्र्याला बोलवायची प्रथा आहे. आणि मग सगळे म्हणून आम्ही ते फीत कापणं वगैरे. तर माझ्या असं मनात आलं की एक कर्मचारी वर्षानुवर्ष काम करतात, तर खरं म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे मनापासून की आता हे नवीन न्यायालय होतं ते माझं न्यायालय आहे. म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यातनं आम्ही असा उपाय काढला की सगळ्यात जुने सफाई कर्मचारी असतात काम करणारे, तर त्या सगळ्यात जुन्या ज्येष्ठ माणसाच्या हस्ते ते रिबन कटिंगचा कार्यक्रम करायचा, फीत कापायचा. त्याचा उद्देश हेच असतो की त्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की हे त्यांचं न्यायालय आहे. आता मी सुरुवातीपासून केलं नाही, शेवटचे 5-6 महिने किंवा 7-8 महिने हे केलं, तर त्याचा परिणाम असा होतो की त्यांना असं वाटलं पाहिजे हे आपल्यासाठी बांधलेलं न्यायालय आहे, आपलं न्यायालय आहे आणि आपल्याला महत्त्व आहे तिथे. खरं खरं, हे सगळीकडे झालं पाहिजे. म्हणजे आणि येणाऱ्या त्या अतिमहत्वाच्या व्यक्तींनी जर अशी प्रथा सुरू केली तर सगळीकडे आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी ही करू शकतो. तुमच्याकडनं अनेक गोष्टी ऐकताना मला वाटतं की प्रत्येक एका प्रश्नावर पॉडकास्ट होईल, इतका प्रदीर्घ असा अनुभव आहे. पण इतकी प्रदीर्घ कारकीर्द न्याय क्षेत्रातली, कायदे क्षेत्रातली, तुम्ही दिलेलं न्यायदान किंवा न्यायदानासाठी तुम्ही केलेली सेवा, या सगळ्यामध्ये अजूनही कोणत्या गोष्टीत सुधारणा व्हावी असं आपल्याला वैयक्तिकदृष्ट्या वाटतं? मला असं वाटतं की कायदेविषयक शिक्षण हे सामान्य माणसाला मिळणं आवश्यक आहे. बरं, तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कायदेविषयक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, तर तिथेही बरंच काम करायची गरज आहे. कारण शेवटी कसं आहे की ही जी विधी महाविद्यालय असतात किंवा आपल्या नॅशनल लॉ स्कूल्स आपण काढलेल्या आहेत, त्यातनंच वकील आणि न्यायाधीश निर्माण होत असतात. त्यामुळे चांगल्या प्रतीचे न्यायाधीश आणि वकील निर्माण व्हायचे असतील तर तिथे आपण काम केलं पाहिजे. तर मी बराचसा वेळ निवृत्तीनंतर अशा महाविद्यालयातून शिकवणं किंवा अशा गोष्टींकरता देत असतो. किंवा हे विधी साक्षरतेविषयीचे जे कार्यक्रम आहेत तर ते फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. निवृत्त न्यायाधीशांनी त्यासाठी काम केलं पाहिजे. पण हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच की सामान्य नागरिकांना सुद्धा याचा विधी साक्षरतेचे कार्यक्रम हे खेडोपाडी होतात, सामान्य नागरिकांना पण असतात. बरं, त्याचा उद्देश असतो की सामान्य नागरिकाला साक्षर केलं पाहिजे, विधी साक्षर केलं पाहिजे. हो, म्हणजे एकूणच विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांसाठी तुम्हाला काम करायला मनापासून आवडेल. तुम्ही या भागासाठी आमच्या इथे बरोबर सहभागी झालात आणि खूप छान माहिती दिलीत. आणि फक्त माहितीच नाही तर आपली वैयक्तिक मतं प्रत्येक दृष्टिकोनातनं काय आहेत तर ती मांडलीत. त्याबद्दल आपले खूप आभार. मराठी सृष्टी टॉक्सकडनं आपल्याला खूप शुभेच्छा, कारण निवृत्तीनंतर सुद्धा बरंचसं काम आपल्याकडनं घडायचं आहे आणि आपल्याला करायचं आहे, यासाठी खूप शुभेच्छा. नमस्कार. आणि तुम्ही हे काम करताय मराठी सृष्टीतर्फे, त्यालाही दाद दिली पाहिजे. धन्यवाद.